तुमची मानसिकता ठरवत असते तुम्ही यशस्वी होणार की नाही. इफ यू से यू कॅन देन यू विल, इफ यू से यू कांट देन यू वोंट. हे लक्षात ठेवा तुम्ही. हां, एक आफ्रिकेत एक झाड आहे, ते तुम्ही ऐकली असेल ती स्टोरी ना. तिला ते कसं पाडतात, मारतात लोक, तिथं जाऊन शिव्या घालतात त्या झाडाला. कंटिन्युअस जाऊन आणि ते आदिवासी मंडळी रोज सकाळ संध्याकाळ सगळे पुरुष महिला जाऊन त्या झाडाला शिव्या घालतात. 15 दिवसात झाड मरून जातं ते आणि मग तोडतात ते. हां, एवढी ताकद विचारांची असते, हे तुम्ही लक्षात घ्या. प्रशासनात जाऊन एखाद्याचं तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता निश्चितपणे, ही सुद्धा प्रेरणा असू शकते. परंतु माझा मुद्दा हा आहे की तुमची प्रेरणा शोधा. इन्स्पिरेशन या अर्थाने म्हणतो. तुम्हाला कशासाठी जायचं आहे, तुम्हाला का वाय. हाताची घडी नाकात बोट घालून पुस्तक वाचायचं नाही. काहीतरी हातात पेन पाहिजे, अंडरलाईन तरी केलं पाहिजे, किंवा तुम्ही काहीतरी मार्जिन नोट्स किंवा वहीच्या नोट्स तरी काढल्या पाहिजे निश्चितपणे. अशा पद्धतीने वाचलं पाहिजे बरं का. 140 दिवसांचा प्लॅन बनवा. तुम्हाला असं वाटतं बघा, काय होतं की आपल्याकडे भरपूर वेळ असा एक समज असतो. हां, 1 महिना लक्ष्मीकांतच घेऊन 1 महिना देसलेच घेऊन बसलेले आहेत. असं एवढा वेळ नाही आपल्याकडे. आता एक लक्षात घ्या, 140 दिवस आहेत, त्यातले किमान 30 दिवस रिव्हिजनला आणि साधारण 110 दिवस फर्स्ट रीडिंग, उरलेले क्वेश्चन पेपर इत्यादी इत्यादी. काहीतरी प्लॅन ठरवा. सर्वांना नमस्कार. तुमच्यातल्या किती जणांना वाटतं की मी MPSC यावर्षी पास होणार? हात वर करा नीट असं. ठीक आहे, तर तुम्ही अजून काही कॉन्फिडंट नाही आहेत काही जण. ठीक आहे बाबा, किंवा नाही, तुम्हाला नाही सांगायचं आम्हाला. काय तुम्हाला का बरं सांगू असं पण असेल काहीतरी. एक 90% लोकांनी हात वर केले बरं का. इथे साधारण 150च्या आसपास जण असतील. ऑनलाईन पण काही जण आहेत वाटतं ना. तर ऑनलाईन 101 असतील. 250 जण इथं समोर आहेत असं गृहीत धरूयात. 250 जणांपैकी 90% लोक म्हणत आहेत की यावर्षी पूर्वपरीक्षा मी पास होणार. फक्त पूर्वपरीक्षेबद्दल मी ओव्हरऑलच म्हणत होतो, पण ठीक आहे, पूर्वपरीक्षा पण तुम्ही पास होणार असं तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात किती जण पास होणार रे? नाही, आता हात नका वर करू. आता मी विचारतोय तुम्हाला माहिती आहे का निकाल कसे लागतात दरवर्षीच्या ज्या बॅचेस असतात? बाय द वे, चाणक्य मंडलमधला निकाल हा सगळ्यात जास्त असतो पर्सेंटेज वाईज प्रिलिमचा. म्हणजे बाकी जगभरातल्या सगळ्या सो कॉल्ड कोचिंग क्लासेसपेक्षा म्हणतोय मी. त्यामुळे इथला निकाल हा सगळ्यात जास्त असतो पर्सेंटेज वाईज. तर मग सगळ्यात जास्त असलेला रेफरन्स घेऊनच आपण बोलूयात की किती जण पास होणार आहेत. मग प्रिलिमबद्दलच फक्त बोलूयात. तुम्हाला काय वाटतं? हे जे 150, 200, 250 जण आहात तुम्ही इथं, 150 साधारण ऑनलाईन, 100 इथं थोडे जास्त आहेत, 160-170 ऑनलाईन पण थोडे असतील. 300 जण पकडू आपण समोर आहात. 300 जणांपैकी खरंच किती जण पास होणार आहेत प्रिलिम? आता हा माणूस ताप द्यायला लागला आपल्याला असं वाटायला लागला असेल तुम्हाला. पण खरी वस्तुस्थिती, वर्षानुवर्ष जो अनुभव आहे, किती जण पास होतात साधारणपणे असं तुम्हाला वाटतं? अंदाज? हां, किती? काय? थोडा त्रास होऊ शकतो माझ्या सेशनचा, मी तुम्हाला आधीच सांगायला हरकत नाही, पण तुम्ही सहन कराल अशी माझी आशा आहे. किती जण होतात साधारणपणे काय वाटतं तुम्हाला? मॅक्सिमम 20% पास झालेले आहेत, म्हणजे 15%, कधी कधी 10%. हां, काय सांगतोय मी की आत्ताच्या बॅचमध्ये आहात आणि प्रिलिम पास झाला, हा रेशो मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे जर तुम्ही 300 जण असाल ना, फार फार तर 50-60 जण प्रिलिम पास होणार आहेत तुम्ही. किती? हे पण मॅक्सिमम सांगतोय मी तुम्हाला. एवढे पण होण्याची शक्यता 20% आहे. 80% शक्यता 30 जणांची आहे, 30-40 जणांची. गारगार वाटतं की नाही? हां, ही वस्तुस्थिती आहे, ही कॉम्पिटिशन आहे. ही काय तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम नाही
40 मार्क मिळाले की पास, 32 पडले तरी 40 केले जातात. हां, आहे की नाही? ते असं युनिव्हर्सिटी, ती युनिव्हर्सिटी एक्झाम नाही आहे. हे नाही, याच्यामध्ये काय आहे, जे समजा जर 400 जागा किती आहेत जागा पूर्व परीक्षेला आत्ता? वाढतील, मेन्सला ॲड करतात ते. साधारण आपण धरू 300-400 जागा होतीलच. तर साधारणपणे किती पट मेन्सला बसतात माहिती आहे तुम्हाला? एक 12 पट साधारण ॲव्हरेज. कधी थोडं 12 म्हणजे एक्झॅक्ट 12 पट नसतात, पण अंदाजे त्याच्या मागे पुढे कट ऑफचा जो असेल त्याच्यानुसार. म्हणजे साधारण तुमची मानसिकता ठरवत असते तुम्ही यशस्वी होणार की नाही. इफ यू से यू कॅन देन यू विल, इफ यू से यू कांट देन यू वोंट. हे लक्षात ठेवा तुम्ही. हां, एक आफ्रिकेत एक झाड आहे, ते तुम्ही ऐकली असेल ती स्टोरी ना. तिला ते कसं मारतात लोक, तिथं जाऊन शिव्या घालतात त्या झाडाला. कंटिन्युअस जाऊन ते आदिवासी मंडळी रोज सकाळ संध्याकाळ सगळे पुरुष महिला जाऊन त्या झाडाला शिव्या घालतात. 15 दिवसात झाड मरून जातं ते, आणि मग तोडतात ते. हां, एवढी ताकद विचारांची असते, हे तुम्ही लक्षात घ्या. विचारांची ताकद ज्याला समजली. हां, जर तुम्ही नकारात्मकच विचार करत बसला, आमचं हेच नाही झालं, आम्हाला हाच नाही मिळाला, मेसवाल्या काकूंनी असंच केलं, हां, आई असंच बोलते, बहीण असंच, असा हा व्यक्ती माझ्याकडे बघतच नाही, मग काहीच उपयोग नाही. हां, जे आहे जसं आहे त्याच्यातून मार्ग काढत जाणे हे जमलं पाहिजे. हे तुम्हाला मी आजच्या सेशनमधून एवढंच सांगायचं असेल तर एवढंच सांगेन की मार्ग काढत जायला जमलं पाहिजे आणि कष्टपूर्वक मार्ग काढायला जमलं पाहिजे. ठीक आहे, किती टक्के जण पास होणार आहे त्याच्यावर येऊयात आपण. हां, म्हणजे तुमची 300 पैकी साधारण 30, 40, 50, फार तर 60 जणच पास होणार आहेत. बाकी 240 जण पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, हो की नाही, त्याच्या पुढच्या वर्षी. अशी लोक माहिती मला 10 वर्ष अभ्यास करतायत, म्हणजे MPSC अभ्यासात PhD केली त्यांनी, पण MPSC पास नाही झाले कुठली परीक्षा. हां, त्यांना आंदोलन करायला आवडतं वेगवेगळ्या पद्धतीने, कुठेतरी बसून चौकामध्ये वगैरे. तर आता दुसरी एक केस सिनारिओ सांगतो. समजा तुमचं आवडतं फिरायला ठिकाण कुठलं आहे, म्हणजे कुठं जायला आवडेल तुम्हाला फिरायला? श्रीनगरला आवडेल का सध्या जायला? श्रीनगरला तुम्हाला सगळ्यांना आपण फिरायला घेऊन जाऊ. एका जम्बो जेटमध्ये 300 जणं बसतील साधारणपणे. 320ची एअरबस आपण करूया. 320 जणं सगळ्यांना पुण्यावरून श्रीनगरला आपण फ्लाईटनी फिरायला घेऊन चाललो. ठीक आहे, सगळेजण बसलात, फ्लाईटवर उडालं आणि नंतर लक्षात आलं की 5 जण असे वेगळेच वाटत आहेत. ते 5 जण उठले आणि सांगितलं, त्यांनी डिक्लेअर केलं की आता आम्ही हे प्लेन हायजॅक केलं आहे. काय? आता प्लेन तुम्ही हायजॅक केलेला आहे आणि आता आम्ही म्हणाल तसं ऐकायचं. ही सिच्युएशन तुमच्याकडे आली. नंतर त्याच्यातला एक थोडा जरा क्युरियस होता, तो त्यांनी विचार केला की हे सगळी मुलं काय करताय, त्यांचं आय कार्ड सगळ्यांनी गळ्यात घातलं, हे काय आहेत नक्की, कोण? मग असं कळालं त्यांना की महाराष्ट्रात MPSC नावाची एक स्वायत्त संस्था आहे, ती अशी परीक्षा घेते कधी आणि हे सगळे त्याचा अभ्यास करतायत आणि थोडेसे वैतागलेले आहेत आयुष्याला. ओव्हरऑलच सगळीकडं त्यांना चुकाच दिसतात, अशी मंडळी आहेत. आणि मग त्याला थोडीशी उत्सुकता लागली की ही काय परीक्षा असते बाबा. मग त्या प्रिलिम असते, मेन्स असते, इंटरव्ह्यू असं असतं. मग त्यांनी विचार केला, मग आत्ता काय, 25 सप्टेंबरला प्रिलिम आहे सांगितलं तुमच्यातल्या एकाने. तुझं नाव काय रे? हां विशालनी सांगितलं की अशी विशालला त्यांनी विचारलं, धरलं त्याला. हा जरा रागाने बघतोय असं त्याला वाटलं म्हणून. तर मग विशालनी सांगितलं त्यांना की बाबा अशी पूर्वपरीक्षा असते, त्याच्यात आता GS क्वालिफाईंग झालेलं आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही. पूर्वी फार ताप होता,
नंतर मग सीसॅट क्वालिफाईंग झालेलं आहे. पूर्वी फार ताप होता. GSवर आहे आता सगळा. मग त्यांनी विशालला काय रे GSचा काय कट ऑफ लागतो. त्यांनी सांगितलं विशालनी किती लागतो. 118 सांगितलं त्यांनी जनरल राऊंड फिगर करून. 118 200पैकी 118 निगेटिव्ह मार्किंग आहे का त्यांनी विचारलं. हो आहे म्हटलं. तो आता पूर्वी 1/3 होतं, आता जरा 1/4 केलं आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग. मग त्यांनी विचार केला चला आपण आहे ना ह्या मुलांना एक वाचण्याची एक संधी देऊयात. किती दिवस आहेत मोजलेत का 25 सप्टेंबरला. त्यांनी विचारलं सगळ्यांना किती दिवस आहेत. किती दिवस आहेत. कोणी सांगितलं. हो छान. दिवस मोजताय तुम्ही, चांगली गोष्ट. मोजले पाहिजेत बरं का. बरोबर आजपासून 140 दिवस आहेत. आज 12 मे, तेव्हापासून 25 सप्टेंबरला बरोबर 140 दिवस आहेत. तर त्यांनी विशालने सांगितलं बाबा 140 दिवस आहे. 140 दिवसात 118 मार्क. तर मग त्यांनी सगळ्यांना तर उडवायचं होतं हेडशॉट देऊन. पण मग त्यांनी एक संधी देऊयात म्हटलं की बाबा रे तुम्हाला 140 दिवस देतो, सगळी पुस्तकं जे पाहिजे ते इनपुट, मयूरदादांची सत्र सगळं जे पाहिजे ते सगळं देऊ. आणि 25 सप्टेंबरला तुम्ही पूर्वपरीक्षा द्यायची. किमान 118 मार्क ज्याला पडतील तो वाचला, बाकीच्याला हेडशॉट. आता सांगा या केसमध्ये किती जण प्रिलिम पास होतील. या केसमध्ये किती जण पास होतील. हातवर करा बरं. या केसमध्ये किती जण पास होतील. तुला अजूनही वाटत नाही तू पास होशील. तू लक्षात ठेवलं होतं मागापासून मी, कारण तू मागाशी फारच अशी रिॲक्शन दिली की तुझं चांगला चालू आहे ना अभ्यास. ठीक आहे नंतर भेटाळ. म्हणजे आता जरा सगळ्यांना म्हणजे या केसमध्ये जरा पर्सेंटेज तुमचं वाढलं हात वर करण्याचं. मग असं काय झालं की डोक्याला बंदूक लावली तेव्हा सगळ्यांना वाटतं की आता आम्ही सगळे पास होऊ. 300च्या 300 350 300 जे काय 300च्या 300 जण आम्ही पास होऊ. कारण का तर काय पूर्वपरीक्षेमधून 4000 जण ते निवडणार आहेत मेन्ससाठी. ठीक आहे ना. 5 लाख 6 लाख 7 लाख फॉर्म भरतायत. 4 लाख जण डेअरिंग करतायत जाऊन बसायची परीक्षा द्यायची. परंतु त्याच्यातले 4 लाखातले 4000 हे 1% जरी असलं तरी आम्ही त्या 4000 असू असं सगळ्यांना वाटतंय. काय फरक झाला रे की पूर्वी मी सांगत होतं की बॅचचं पर्सेंटेज 4000मध्ये 30 40 50 हे करंट बॅचचं बोलतोय, मागच्या सगळ्यांचं नाही बोलत आहे. चाणक्यच्या निकालाबद्दल नाही बोलत, तुमच्या बॅचबद्दल फक्त. तर असं 10-15 फार तर 20% म्हणजे खूप जास्त. तर असं आहे. आणि डोक्याला बंदूक लावल्यावर मात्र एवढं. असं काय झालं, फरक काय झाला. मग ती पॅशन आपोआपच आली का. ईच वन ऑफ यू डिस्प्लेड दॅट काइंड ऑफ पॅशन एव्हरी डे मध्ये आपोआप होणार ना. मग त्यावेळेस मेसवाल्या काकूंनी काय केलं आणि काय झालं. स्टडी रूममध्ये फॅन नव्हता का ना, आज वायफाय चाललं नाही का, आणि इथे आमचं हा टॉपिकच घ्यायचा राहिला होता आणि त्यांचं तसलं काही नाही. आता मग आपलं आपण सगळं करणार असं झालं की नाही. तर मग नॉर्मलच आपल्या जगण्यामध्ये ती पॅशन आणता येऊ शकेल काय. मी ही गोष्ट सांगण्याचं कारणच ते होतं की सहज करायचं म्हणून तुम्ही करताय का, खरंच मनापासून जिद्दीने आणि पेटून उठून करताय हे आपापलं तपासा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्यामध्ये ते तो अग्नी पेटवलाय का तो तुम्ही स्वतः तपासा आणि त्याच्यावरून तुमच्यामध्ये ती पॅशन येऊ शकेल असं मला वाटतं. ठीक आहे. आता ॲक्च्युअल सत्राला सुरुवात करूयात. ही माझी मागची बडबड मी वेगवेगळ्या कारणांमुळे केली, कारण मला वाटलं तुमच्याशी ते बोललं पाहिजे, ते जास्त महत्त्वाचं आहे. आता थोडंसं येऊयात. पूर्वपरीक्षा 25 सप्टेंबरला आहे, त्यासाठी 140 दिवस आहेत. तर 140 दिवसामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि तेच केलं पाहिजे असं नाही, परंतु त्यावर तुमचा विचार करून तुमचं स्ट्रॅटेजी, तुमचं मत आणि तुमचं नियोजन ठरवलं पाहिजे एवढं तर नक्की. मी म्हणतोय तेच करा असं मी अजिबात म्हणणार नाही, परंतु मी म्हणतोय त्या मुद्द्यावर स्वतःचा विचार करून ठरवा
आणि काहीतरी त्याची अंमलबजावणीसुद्धा करा. इथला वरचा लाईट लावला तर बरं होईल, म्हणजे माझ्या डोक्यावरचा प्रकाश चमकेल चांगला. ठीक आहे, तर तेवढंच फक्त पुढे हे ठीक आहे. दिस इज इंडियन सेंच्युरी. म्हणजे आता तुम्ही भाग्यवान आहात, आपण सगळेच म्हणूयात की हे पुढचे 40-50 वर्ष हा किंवा पुढचं शतकच म्हटलं तरी चालेल, हे दिस इज गोइंग टू बी इंडियन सेंच्युरी. आणि अशा काळामध्ये प्रशासनामध्ये काम करण्याची संधी ही एक तुम्हाला ती सांगण्याची काही गरज नाही, त्यामुळे मी त्याच्यावर माहिती आहे तुम्हाला बोलत नाही. याच्यावरही तुम्हाला माहिती आहे पूर्वपरीक्षा आता काठीण्यपाठी वाढतच चालली, काय कमी करेनच कोणी. आणि पोरं पण मार्क एवढे पाडायला लागलेत की काय करतायत काय खातायत काही कळायला मार्ग नाही, होय ना. जे करतायत अभ्यास ते प्रामाणिकपणे भरपूर करतायत. हां, बाकीचे ठीक आहे, आंदोलन करणारे पण आहेत भरपूर जण, परंतु एवढं निश्चितपणे की चांगली तयारी करणाऱ्यांची संख्या 10 वर्षापूर्वी मी परीक्षा देत होतो तेव्हापेक्षा आत्ता जास्त आहे, ही वस्तुस्थिती आहे बरं का. म्हणजे कॉम्पिटिशन निश्चितपणे वाढलेली आहे. आता मी परीक्षा दिली तर मी पण पास होईन अशी मला खात्री अजिबात नाही. काठिण्य पातळी निश्चित आणि म्हणण्यापेक्षा कॉम्पिटिशन, नंबर ऑफ पीपल अपेअरिंग फॉर द एक्झाम ही प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे सिन्सिअर कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये बोलतो आहे. पण एक घाबरू नका बघा, माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतो. 6 लाख जण 7 लाख जण फॉर्म भरतात, कधी वाढेल पण संख्या. किती यावर्षी किती जणांनी भरला फॉर्म? कॉम्पिटिटर किती आहेत तुमचे? हां, काय असू दे, ठीक आहे. 6-7 लाख साधारणपणे 5 लाखाच्या वरतीच जण भरतात. फॉर्म भरायला तर कोणी कमी करत नाही. परीक्षा द्यायला किती तेवढे देत नाहीत. साधारण 5 लाखाच्या खालीच असतात. 4 लाख साधारणपणे परीक्षा देणारे ॲक्च्युअल त्या दिवशी जाऊन नंबर टाकला तिथं, म्हणजे तुमचा परीक्षा दिली, बरोबर ना. तर तसे 4 लाखाच्या आसपासच असतात. आणि त्यातले पण तुम्हाला सांगतो की 10% एवढे सिन्सिअरली अभ्यास केलेले असतात त्याच्यातले पण. म्हणजे सिन्सिअरली अभ्यास करण्याची व्याख्या काय? किमान 1 वर्षभर मनापासून अभ्यास आणि अभ्यास, किमान 1 वर्ष 2 वर्ष किमान केलेला आहे. असे 10% असतं. म्हणजे 40,000मधून तुम्ही 4,000मध्ये यायचं आहे. सोपं आहे. 10% म्हणजे ॲक्च्युली 1% हे गणित ते नुसतं काय मॅथमॅटिक्स आहे. सिन्सिअरली तुमच्यासारखे अभ्यास केलेले म्हणजे काय, तुम्ही हे 300 जणांची बॅच आहे ना, तुम्ही तुमच्या टॉप 30-50मध्ये राहिलात तरी तुम्ही लाईनवर आहात असं समजायला हरकत नाही टेस्टमध्ये वगैरे तुमच्या, बरोबर की नाही. कारण सिन्सिअरली अभ्यास करणारे 10% आहे, त्याच्यामधून तुम्हाला यायचं आहे. पूर्वपरीक्षेला 10% आणि त्याच्यानंतर मेन्सला तुम्हाला 1/3 जायचं आहे आणि फायनल इंटरव्ह्यूमध्ये 3तला 1चा रेशो आहे. ठीक आहे. त्यामुळे हे वाटतंय तेवढं पण डिफिकल्ट नाही आहे तुम्ही जर सिन्सिअरली अभ्यास करत असाल तर, सिन्सिअरली आणि कष्टपूर्वक. ठीक आहे. कट ऑफ वाढत चाललेला आहे, बरोबर. हां, त्यानुसार सीसॅट पण थोडंसं डिफिकल्ट. काही जणांचं मागच्या वर्षीमध्ये किंवा त्याच्या आधी असं आढळलं की पूर्वपरीक्षेला खूप चांगले GSला पडले मार्क्स, 130-35 मिळाले आणि सीसॅटमध्ये गडबड झाली, असे पण बरेच जण आढळले. त्यामुळं मला ते पॉईंट आऊट तुम्हाला करून, फॅक्च्युअल क्वेश्चनची संख्या अजूनही 50%पेक्षा जास्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. फॅक्च्युअल म्हणजे काय, 1 लाईनर, नाव, व्यक्तीचं, वर्ष इत्यादी इत्यादी. हे कट ऑफ तुम्हाला सांगितले जनरल. हे सीसॅटच्या पूर्वी प्राचीन काळी 2021पर्यंत सीसॅट प्लस GS असं मार्क कट ऑफला पकडले जात होते, बरोबर की नाही. त्यावेळेस 228, 203, 247 एकदा सीसॅट सोपा होता तेव्हा. ते सीसॅटच्या मार्कानं सीसॅटलाच कारण 120 पडायचे, म्हणजे तर मग GSवर फार थोडं कमी जास्त झालं तरी चालून जायचं. पण आता काय आहे, फक्त GS आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 केल्यामुळे 1/3चं 1/4 केलं, त्यामुळे सीसॅटला ॲव्हरेज 5-7 मार्क आपोआपच वाढले. आपोआपच कसे वाढले? 1/3चं 1/4 निगेटिव्ह केल्यामुळे. असे आपोआप कसे काय वाढतात याचा अजून जर प्रश्न पडला असेल तर सीसॅटचा अजून अभ्यास करा. 222ला 106, 223ला 108 आणि 117.5 साधारण हे 3 कट ऑफ मागच्या 3 वर्षाचे आहेत. म्हणजे हे वाढत चाललेत.
आणि म्हणून काय 2024चा पेपर 2022पेक्षा खूपच सोपा होता असंही नव्हतं बरं का. कारण वस्तुस्थिती ही आहे की तेवढाच अवघड म्हणता येईल असा पेपर होता, तरीसुद्धा कट ऑफ वाढलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. कट ऑफ वाढण्यामागे बरेच, कमी होण्यामागे बरेच विषय. 117-18 मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत पूर्वपरीक्षेला. ठीक आहे. म्हणजे आता ह्या हिशोबाने यावर्षी 125च पकडायला पाहिजे का? सांगता येत नाही. पेपरची डिफिकल्टी काय आहेत, किती जागा आहेत, मेन्सला किती जण भरणार आहेत, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. साधारण तुम्हाला माहिती असावं, माहिती असणार आहे, सगळ्यांनी केलं आहे ना ॲनालिसिस मागच्या 10 वर्षात साधारण कशाला किती मार्क माहिती आहे सगळ्यांना ना, हे काही नवीन नाही आहे तुम्हाला. अंदाजे एवढे प्रश्न आहेत. आता इतिहासामध्ये 15 क्वेश्चनमध्ये साधारण प्राचीन मध्ययुगीनला साधारण 5-6 प्रश्न असतात, 10-12 प्रश्न हे मॉडर्नला आहेत, जास्त मॉडर्नला आहेत, बरोबर ना. 10-12 आणि प्राचीन मध्ययुगीन मिळून 4-5-6 प्रश्न साधारण असं प्रत्येक विषयाचं आहे. सायन्सला तुम्हाला जास्त दिसतील. सायन्समध्ये 20 प्रश्न साधारणपणे तुम्हाला दिसत आहेत. करंटमध्ये पण 18 ते 20 प्रश्न दरवर्षी असतात. हे तुम्हाला एवढे क्वेश्चन्स प्रत्येक विषयाचे एवढे असतात हे साधारणपणे माहिती असावं म्हणून हे माहिती आहे असं गृहीत धरलं. पर्यावरणाचे कमी दिसतात दरवर्षी, हे बरोबर आहे. पर्यावरण, जॉग्राफी, भूगोलाचे प्रश्न आणि पर्यावरणाचे प्रश्न दोन्ही मिळून पण 20च्या प्लस जातात. सायन्सचे पण प्रश्न 20 आहेत. त्यामुळे तुमचा फोकस कसा असायला पाहिजे 100 पैकी. बरं, 100 पैकी किती अटेम्प्ट करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? एकाला कोणाला तरी विचारू का? तू किती अटेम्प्ट करायला पाहिजे 100 पैकी? छान. तुझं नाव सांगितलं तर बरं होईल. प्रवीण ना? तनिष्कचा अर्थ काय झाला? ओके, आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे. छान नाव आहे बाय द वे तुझं. बट तनिष्कचं म्हणणं आहे की 90 अटेम्प्ट केला पाहिजे, बरोबर ना? तनिष्क, मग त्यातले किती बरोबर आले पाहिजेत? बरं, तनिष्क बरोबरच सगळ्यांना हा प्रश्न. तुम्ही हे काय कॅल्क्युलेट केलं आहे का की तुमचा सक्सेस रेशो किती असतो? म्हणजे काय की समजा तुम्ही जर 10 प्रश्न सोडवले तर त्यातले किती बरोबर येतात? 100 सोडवले म्हणूयात आपण, तर साधारणपणे तुमचा सक्सेस रेशो किती असतो? आणि त्याच्यात पण हिस्ट्रीला किती असतो, भूगोलाला किती असतो, राज्यशास्त्राला की पर्यावरणाला किती असतो, विज्ञानाला किती असतो, असं कॅल्क्युलेट केलं आहे का कोणी? की साधारण मी माझं MA हिस्ट्री असल्यामुळे मला विज्ञानाचे प्रश्न खूप चांगले येतात, हिस्ट्रीला थोडंसं कमी येतं, तर विज्ञानाचे 20 पैकी माझे 18 बरोबर येतात. असं कोणी कॅल्क्युलेट केलं आहे का? साधारण अंदाजे की माझा या विषयाचा सक्सेस रेशो एवढा असतो. केलं आहे कॅल्क्युलेट? करायला पाहिजे, कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. आता वेळ आहे आपल्याला, 140 दिवस आहेत, तर की प्रत्येक विषयामध्ये साधारणपणे तो रेशो साधारणपणे तो असतो. म्हणजे 70% इतिहास या विषयामध्ये माझे 100 प्रश्न सोडवले तर त्यातले 70% प्रश्न साधारण बरोबर असतात. मात्र काय, राज्यशास्त्राचा मी खूप अभ्यास केला आहे, पॉलिटीचा खूप काय केलं आहे, तर जर तिकडे 90% बरोबर येतात. इकॉनॉमिक्सचा मयूर सरांनी आमचं खूप छान घेतलं आहे, त्यामुळं आमचं 90% इकॉनॉमिक्सचं बरोबर येतात. कन्सेप्ट खूप चांगले समजलेत. चालू घडामोडी कधी काही न्यूजपेपर वाचला नाही किंवा काहीच केलेलं नाही किंवा काय, आम्ही काही यूट्यूब वगैरे पण बघत नाही, त्यामुळं त्याचे थोडे कमी येतात, 50% बरोबर येतात. असं कोणी कॅल्क्युलेट केलं नसेल तर कॅल्क्युलेट करा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. ठीक आहे. तर तनिष, तू सांग 90 पैकी किती बरोबर यायला पाहिजेत? आता मनातल्या मनात करायला वेळ दिला तुला कॅल्क्युलेशन मी. 70 साधारणपणे. म्हणजे 20 चुकले तरी 130पर्यंत जाईल. 20 चुकले म्हणजे 5 मार्क निगेटिव्ह झाले म्हणजे 70चे 65 130 मार्क्स मिळतील.
हां, तर मग तू कॅल्क्युलेट केलं का? त्यासाठी विचारलं की किती प्रश्नपत्रिकांमध्ये 90 सोडवले आणि त्याच्यातले 70 बरोबर आले असं झालं आहे आत्तापर्यंत? झालं आहे का असं? बरं, त्याच्या पुढचा प्रश्न, थांब, तो डोक्याला ताप द्यायचाच आहे असं ठरवलंच आहे आपण. तर साधारणपणे 100, आता तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले असतील असं मी ॲज्युम केलेलं आहे बरं का? बरोबर ना? बघितलेत ना तुम्ही? इथं मधला लाईट माऊली लावला तर बरं होईल बरं का? हे एकदमच अंधार झाला. तर किती प्रश्न असतात 100पैकी की तुम्हाला 100% माहिती आहे की याचं उत्तर हेच आहे आणि कसलाच डाऊट नाही आहे, की प्रश्न बघितला आणि नो शेड ऑफ डाऊट 100% हेच उत्तर आहे आणि ते खरंच आहे तेच उत्तर, म्हणजे तुम्हाला वाटतंय म्हणून नाही. असे प्रश्न 100पैकी किती असतात साधारणपणे? हां, थोडं मोठ्याने बोला ना. 30 ते 35. अजून कोणाचं वेगळं म्हणणं आहे का इकडे मागे? हां, तुम्ही तुमचं सांगा, बाकीच्या पास होणाऱ्यांचं जाऊ द्या, म्हणजे किंवा 150 मार्क पडणाऱ्यांचं जाऊ द्या, तर आपलं बोलूयात आपण, होय की नाही? तर किती असतं साधारण की 100% माहिती आहेत हे प्रश्न किती असतात? ती 35 ते 40 धरू आपण, हायर साईडला धरूया. आता तुम्ही खूपच जबरदस्त अभ्यास झाला आहे आणि खूपच मेहनत केली असं धरून समजूयात आपण. छान, ऑनलाईनवाले आता मला दिसत आहेत. ऑनलाईनवाल्यांना पण हा प्रश्न आहेच आहे की किती 100% माहीत असणारे प्रश्न असतात की ते प्रश्न केवळ 35 ते 40 एवढेच असतात. कधी कधी त्याहून कमी असतात, पण जास्त म्हणता येणार. पण तरीसुद्धा तनिष्क म्हणतोय की 70 बरोबर आले पाहिजेत तरच प्रिलिम पास होऊ, बरोबर ना? ही वस्तुस्थिती आहे. पहिल्या अटेम्प्टवाल्यांची गडबड काय होते माहिती आहे का? जाऊन 80च अटेम्प्ट करून येतात आणि लक्षात येत नाही की तिथेच आपण हारलो आहे मॅच. 80 अटेम्प्ट केला म्हणजे काय झाला याचा अर्थ? तुम्ही फर्स्ट टायमर्स आहात, फर्स्ट अटेम्प्टवाले आहात. तुमचा सक्सेस रेशो कधीच हा 70-75% वर नसणार आहे. हां, तुमचा काय 90% सक्सेस रेशो नसणार आहे. 80 सोडवले आणि त्यातले 90% म्हणून 72 बरोबर आले, मग तुम्ही पास झाला, असं नाही होणार आहे ना. 90% सक्सेस रेशो तुमचा नसणार आहे. किती आहे तुम्ही कॅल्क्युलेट तरी करा, होय की नाही? तर तो साधारण 70-75% असू शकतो, फार तर फार 80%पर्यंत. याचा अर्थ काय? तुम्ही अटेम्प्टमध्येच गडबड केली. 80 अटेम्प्ट करून आला त्याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी प्रिलिम फेल झालेला आहात तिथल्या तिथेच. कळतंय ना? पण मग मी कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणतोय का की 100% माहीत असणारे प्रश्नच जर 35-40 आहेत तर अटेम्प्ट कसं काय 90 आणि 98 आणि 100 कसा काय करायचा, होय की नाही? तर हीच तर खरी पूर्वपरीक्षेची गंमत आहे की तुम्हाला 100% माहीत असलेले क्वेश्चन खरं म्हणजे 35 ते 40च आहेत आणि पण तरीसुद्धा तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजेत. सगळे सांगतात की 95, 90, 95, 98, माझ्यासारखा सांगतो 100च्या 100 करा येण्यासारखा. तर मग हे कसं काय? आणि त्यातले पण 70 बरोबर आले पाहिजेत असं पण म्हणतात, होय की नाही? कारण हे अपेक्षित आहे की याच्यामध्ये काहीही माहीत नसताना किंवा थोडंफार काही माहीत असताना प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोचता येणं अपेक्षित आहे. हे परीक्षेमध्ये पण अपेक्षित आहे आणि पुढे प्रशासनामध्ये पण अपेक्षित आहे. तुम्हाला कोणाला वाटेल की हे असं काय येण्यासारखं करतायत, माहिती असेल तरच अभ्यास केला आहे, माहिती आहे तेच बरोबर आले पाहिजे, तेवढेच सोडवणं MPSCने अपेक्षित धरलं पाहिजे, असं का अपेक्षित धरतायत? ते लॉजिकल गेसवर्क इंट्युशननी सोडवा असं का अपेक्षित धरतायत ना. याचा अर्थ काय? 35 ते 40च तुम्हाला येत आहे आणि 70 बरोबर आले पाहिजे अशी अपेक्षा आहे कट ऑफमुळे. तर याचा अर्थ काय झाला की तुम्ही लॉजिकली गेसवर्कनी आणि इंट्युशननी तुम्ही पुढचे निम्मे सोडवा, पुढचे 35 तसे बरोबर आणा असं अपेक्षित आहे. असं का अपेक्षित आहे? तर आपल्या प्रशासनाचं स्वरूपच असं आहे की तुम्हाला दरवेळेस सगळं माहिती असे, सगळी माहिती तुम्हाला दिली आणि मग डिसिजन घ्यायचा असं नाही आहे. हां, तिथं तर 4 ऑप्शन पण नाही, ऑप्शन स्वतःच करायचे प्रिपेअर. तर मग
त्यामुळं तुमची निर्णय घेण्याची क्षमता याच्यामधून तपासली जाणार आहे, की योग्य कमीत कमी माहिती असतानासुद्धा योग्य निर्णयापर्यंत तुम्हाला पोचता येण्याची ऑफिसर लाईक क्वालिटी याच्यातून तपासली जाणार. त्यामुळे ह्या परीक्षेचं स्वरूप असं आहे. त्यामुळे कोणी त्याच्यावरती काही म्हणण्याचं काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. आता 70 बरोबर 28 इनकरेक्ट 126 तुमचा स्कोर होऊ शकतो, होय की नाही. आता एक लक्षात घ्या की तुम्ही म्हणाल की 28 चुकले, एवढे चुकले, तर ते एवढे चुकणार आहे. ते लक्षात घ्या, तुमचे 24 20पेक्षा जास्त 100चे 100 सोडवले तर 20-25 तर चुकणार आहेत. हे गृहीत धरायला हरकत नाही. पण मग हे काय, हे जनरल करेक्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवलं. मधलं कॅल्क्युलेशन मुद्दाम हे म्हणजे एकदमच काठावर 65 बरोबर 24 चुकले. म्हणजे कशामुळं म्हटलं हे तुम्ही, की हे 90च अटेम्प्ट केल्यानंतरची सिच्युएशन एक दाखवली तुम्हाला. 89 अटेम्प्ट 65 बरोबर 24 चुकले, याचा अर्थ स्कोर 118 आहे. आणि पुढचा 80 अटेम्प्ट केलेल्याचा एक आहे, 90 अटेम्प्टचाच आहे, 28 चुकले 62 बरोबर आणि तुम्ही आउट ऑफ रेंजमध्ये. हे मी 3 कॅल्क्युलेशन कशासाठी, 118 कट ऑफच्या साधारणपणे कसं कॅल्क्युलेशन झालं असावं मागच्या वर्षीचं, त्यानुसार मी तुम्हाला एक दिलं आहे. आणि एक लक्षात घ्या, सिन्सिअरली अभ्यास करणाऱ्या 10% लोकांपैकी, म्हणजे 4 लाखांनी परीक्षा दिली, 40,000 सिन्सिअरली करतायत, त्यातले सगळेच्या सगळे ह्या 110 ते 126 यातले सगळे म्हणण्यापेक्षा 90% म्हणूयात, 90% हे 110 ते 126 मध्येच असतात सिन्सिअरली अभ्यास करणाऱ्यातले, होय की नाही. त्यातले सिन्सिअरली अभ्यास करणारे फार कमी 110पेक्षा कमी असतात आणि फार कमी हे 126च्या वर असतात. हे सगळे एवढ्यामध्येच असतात. ही पण आता पुढची गंमत आहे. मग तुम्ही लक्षात घ्या की एक 4 क्वेश्चन इकडे तिकडे झाल्याने तुमची गंमत होणार आहे. आयदर तुम्ही इन ऑर आउट. एनिथिंग अबाव कट ऑफ इज क्लिअर, एनिथिंग बिलो कट ऑफ इज 0. काय म्हणजे एकच मार्क कमी पडला, पण काय त्याला काय अर्थ नाही. म्हणजे तुम्ही पुन्हा पूर्वपरीक्षा द्यायची आहे, म्हणजे किती मार्क कमी पडले काही त्याला अर्थच नाही. तुम्ही ते आपल्या मनाला समजवण्यासाठी आहे. हां, घरचे काय म्हणणार आहेत, तू पास झाला का फेल झाला एवढं सांग, किती मार्कांनी किंवा काय हे नाही. ते त्यामुळं ते कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. याचा अर्थ काय, तुम्ही कुठले तरी 70 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. हां, आणि मग मागाशी सांगितलेली ती PPT जी आहे, ह्यातले कुठले 70 तुमचे बरोबर येणार, याचं एक कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे काय की हिस्ट्रीचे जर 15 आहेत, त्यातले मॉडर्नचे माझं जरा चांगला झाला आहे, एन्शियंट मिडिवल थोडं काय अजून फार केलेलं नाही आहे, तर त्यातले हिस्ट्रीचे साधारण 10 बरोबर येतील. पॉलिटी जरा बरं झालं आहे, ते थोडं सोपं असतं असं मला वाटतं, त्याच्यातून त्याचे 12 येतील. याचं एक कॅल्क्युलेशन प्रत्येक वेळेस, आता तुम्ही फुल लेंथ पेपर जेव्हा सोडवाल तेव्हा स्वतःचं एक कॅल्क्युलेशन 100 मार्कांपैकी 70 कसे बरोबर माझे येतील, कुठले टॉपिक्समधून, करंटमधून एवढे येतील का, विज्ञानातून एवढे येतील, 70 हे ते 70 गोल्डन कॉईन्स कुठून जमा करणार तुम्ही, याचं कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये असलं पाहिजे, हो की नाही. हे कॅल्क्युलेशन बॅक ऑफ द माइंड कायम असलं ना, मग त्या पद्धतीने ते डिरेक्शन अभ्यासाला बरोबर मिळेल असं मला वाटतं. ठीक आहे ना. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलं ना, हे एकदम पक्कं पाहिजे डोक्यामध्ये बघा. हां, की कधी प्रिलिम पास होण्याची शक्यता माझी कधी आहे. आता हे सरांनी तुम्हाला कधी घेतलं असणार आहे भरपूर वेळा, किंवा तुम्ही सरांचं पुस्तक पण वाचलेलं असणार नावावजे, पण त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे, किंवा सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेलं पण असणार आहे. हे MCQचे ABCD टाईप्स केलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये ए टाईप म्हणजे शुअर शॉट सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे मगाशी बघितलं. हे 35 ते 40 क्वेश्चन, हे साधारण 30, 35, 40 क्वेश्चन हे. नंतर बी टाईप क्वेश्चन म्हणजे 2 तुम्हाला एलिमिनेट करता आले आणि 2 क्वेश्चन मधला, उरलेल्या 2 मधल्या कुठलं तरी एक आन्सर आहे आणि ते खरंच आहे तुम्हाला, नाहीतर एलिमिनेट केलं त्याच्यातलंच उत्तर आहे, मग तो बी टाईप नाही झाला, होय ना. म्हणजे आपल्याला जे एलिमिनेट केलेलं वाटतं तेच उत्तर आलं, तर तसं नाही म्हणते, खरोखरच ते एलिमिनेट करता आले चुकीचे आहेत म्हणून, तर मग ते बी टाईप क्वेश्चन झाले. सी टाईप म्हणजे एक कुठला तरी एलिमिनेट करता आला, म्हणजे काय की एक 4 एक नक्की नाही आहे, 3 मधलं उत्तर आहे आणि खरंच आहे ते, तो सी टाईप. आणि डी म्हणजे काहीच माहीत नाही, याच्यातलं खरोखरच काही माहीत नाही. तर ब्रॅकेटमध्ये डू नॉट अटेम्प्ट दिस असं मी लिहिलेलं आहे,
पण त्याच्यावर मी क्वेश्चन मार्क करीन की तरीसुद्धा अटेम्प्ट आपण बोलूयात पुढं, क्वेश्चनचे उदाहरण घेऊन बोलूयात आपण जरा काय. ठीक आहे. गेस वर्क. आता हे गेस वर्क हा शब्द थोडासा त्याला गेस वर्क म्हणण्यापेक्षा आपण वेगळं काही पण म्हणू शकतो. लॉजिक म्हणू शकतो, इंट्युशन म्हणू शकतो, कॅल्क्युलेटेड गेस म्हणू शकतो. हां, गेस वर्क म्हणजे काही नाही 10, 20, 30, 40, 100 असं गेस वर्क नाही आहे ते. किंवा काय छापा काटा, लकी कॉईनच घेऊन गेला, ए का बी, थांब जरा, ए पडला बी, असं नाही आहे ते. हां, त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला ते सुद्धा मेंदूमध्ये एक कप्पा पार्ट व्हायला तयार पाहिजे की MCQचा तो आपोआप तुम्हाला देईल. ठीक आहे ना. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते, म्हणजे आता ते सेक्युलर स्टेट एस्टॅब्लिश करते, असं इंग्लिशमध्ये पण त्यासाठी घेतलं आहे. बघा, समजलं नाही तर इंग्लिश वाचा किंवा मराठी इंग्लिश दोन्ही वाचून जे योग्य आहे ते प्रश्नाचा अर्थ घेतला पाहिजे. कधी कधी भाषांतरामध्ये गडबड झालेली असते किंवा भाषांतरातल्या चुकांमुळे तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता असेल. त्यावेळेस मराठीत वाचत असाल तर इंग्लिशला रेफर करा, इंग्लिश वाचत असाल तर मराठी रेफर करा निश्चितपणे. ठीक आहे. तर हे मागचे सगळे क्वेश्चन हे मागच्या वर्षीच्या पेपरमधले घेतले, 2024चा पेपर. कोणी दिला होता का पेपर? हा, असू द्या, ठीक आहे. पास तर नाही झाला, त्यामुळं काय विचारून का असं वाईट वाटून नाही घ्यायचं बरं का, मी असं काहीतरी बोलतो म्हणून. हां, नाहीतर बघतोच जरा असं. तर प्रश्न हा नीट बघा की कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिशेस अ सेक्युलर स्टेट मिनिंग. तर याच्यामध्ये ऑप्शन्स बघा बरं काय आहेत. असं ऑप्शन्स बघितलं, ABC, BCD, ACDE, BD अशा प्रकारचे वेगळेच ऑप्शन आहेत. ठीक आहे. ऑप्शनवरून काही थोडंसं काही लागत नाही किंवा काय एलिमिनेट करायचं हे लक्षात येत नाही आहे. ठीक आहे. यातलं ए जर बघितलं तुम्ही, राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करतं. हां, काय तुम्ही पॉलिटी थोडंफार वाचलेलं असणार आहे, तर हेच वाक्य कसं असणार आहे? हां, चुकीचं असणार आहे, बरोबर ना. एवढं तर कळतं आहे तुम्हाला. याच्यात काही म्हणजे फार कन्फ्युजन किंवा काही ह्याचंच ए चुकीचं आहे एवढं तर कळालं. मग याचा परत ऑप्शनकडे आलात तुम्ही. ऑप्शनकडे आलात तर काय 1 आणि 3 तुमचं गेलं. हां, आता याच्यामध्ये जर असं तर मी तुम्हाला आपला डिजिटल फळा नाही, 1 आणि 3 हे तर उडाले. उरले काय 2 आणि 4. 2 आणि 4 जर नीट बघितले तुम्ही, अजून क्वेश्चन्स बघायचे, ऑप्शन्स वाचलेलेच नाही आहेत बरं का आपण. हां, 2 आणि 4मध्ये काय दिसतंय तुम्हाला? C वरून उत्तर ठरणार आहे, बरोबर ना. C वरून उत्तर का ठरणार आहे? कारण 2 मध्ये C आहे आणि 4 मध्ये नाही. 2 मध्ये आहे याचा अर्थ काय झाला? C जर बरोबर असेल तर 2 उत्तर असेल, C जर बरोबर नसेल तर 4 उत्तर असेल. म्हणजे काय, आता तुम्हाला BDE हे माहीत नसलं तरी काही अडचण नाही, किंवा ते बघितलं नाही तरी चालेल, त्याच्यावर विचार नाही केला तरी या Cकडे. C काय म्हणतं? राज्य सर्व धर्मांना समान समजते. आता हे चूक म्हणता येईल का स्टेटमेंट? मग हे स्टेटमेंट बरोबर आहे ना. याचा अर्थ काय झाला? उत्तर 2 आहे. म्हणजे हे तुम्हाला एलिमिनेशन मेथड म्हणतो की एलिमिनेट करत जायचं ऑप्शन. म्हणजे प्रत्येक ऑप्शन वाचून हा बरोबर असेल का चुकीचा असेल हे डोकं आपटत बसण्यापेक्षा ह्याच्यात काय केलं आपण? 2च ऑप्शन वाचले आणि 2च दिलेले स्टेटमेंट वाचले आणि त्या ऑप्शनवरून एलिमिनेट करत करत उत्तरापर्यंत पोचलो. मान्य आहे का सगळे शेवटचे? हां, आता प्रत्येक क्वेश्चन हा एलिमिनेशन मेथडनीच सोडवता येईल असं अजिबात नाही, परंतु निश्चितपणे एक 30 ते 40% क्वेश्चन तुम्ही एलिमिनेशन मेथडनी सोडवू शकता. 30-40% एवढे क्वेश्चन तुम्ही. त्यामुळे असे प्रश्न दिसला की पहिल्या डोक्यात काय आलं पाहिजे की एलिमिनेशन कुठलं उडवता येईल ते बघायचं पहिल्यांदा. ऑप्शन नंतर वाचत बसा, स्टेटमेंट्स आणि हे स्टेटमेंट म्हणतोय बरं का, वरचं नीट वाचलं पाहिजे, कारण ते चुकीचं विचारलं आहे का बरोबर विचारलं आहे हे नीट वाचलं पाहिजे. पहिलं वरचंच हे वाक्य. बाकी ABCD स्टेटमेंट थोडेसे ऑप्शन बघून वाचले तरी चालतील किंवा तसे वाचायला पाहिजे. हर्षवर्धन
आता तुम्हाला हर्षवर्धनच कोण होता हेच माहीत नाही, किंवा त्याचं काय प्रियदर्शिका रत्नावली नागानंद हर्ष हे तर काही आपल्याला माहीत नाही. पण असं काहीतरी तुम्हाला वाटू शकतं का हर्षचरित स्वतः चरित्रकार लिहिल? हर्षा काय वेळा होता का स्वतः चरित्र? हां, असं लिहून स्वतः त्या चरित्राला हर्षचरित्र असं हां, तर एवढ्या एका याच्यावरून उत्तर येत आहे बघा. हर्षचरित ACD एक उत्तर आहे याचं. आता हे थोडंसं ते वाचलेलं पण पाहिजे बरं का, परंतु माझं म्हणणं आहे की लॉजिकली सुद्धा तुम्हाला काहीच माहीत नाही आहे, परंतु हा तर विचार करता आला पाहिजे बाबा की ही सगळी पुस्तकं याच्यामध्ये काय वरील सर्व म्हणजे किमान 3 तरी बरोबर आहेत ऑप्शनवरून. हे लॉजिक कसं डेव्हलप झालं याच्यावर 2 मिनटं आपण बोललं पाहिजे बरं का. म्हणजे आयदर सगळे बरोबर आहेत किंवा 3 तरी त्यातले बरोबर आहेत. म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही पण एवढं तर नक्की कळतं आहे की बाबा 3 तरी त्यातले बरोबर आहेत काहीतरी. याचा अर्थ या राजाला काय उद्योग नव्हता, ह्यांनी किमान 3 तरी लिहिलेले आहेत, होय की नाही? हर्षवर्धनाने 3 कुठले तरी, मग आता त्याच्यातले 3 लिहिलेत का 4 लिहिलेत तर याच्यावरच तुमचं आहे. परंतु मग जर तुमच्या लक्षात आलं की फक्त बी हे हर्षचरित्र हे काहीतरी वाटतंय ना बाबा की स्वतः चरित्र नसेल लिहिलं बाबा त्यांनी, अशा अर्थाने तुम्ही म्हणाल अशा पद्धतीने पेपर सोडवायचा का, तर अशाच पद्धतीने पेपर सोडवायचा असतो. हां, मग हा प्रश्न सोडून तर देणार नाही तुम्ही, काहीच माहीत नाही म्हणून जर तुम्ही सोडून दिला तर त्याला काय अर्थ झाला? हां, हा प्रश्न काय म्हणतात त्याला, याला कॅल्क्युलेटिव्ह गेसवर्क म्हणतात आपण म्हणूयात की हे कॅल्क्युलेटिव्ह आहे. म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीने सोडवलेले 4 प्रश्नातले 1 किंवा 2 प्रश्न निश्चितपणे चुकणार पण आहेत, हे पण मी तुम्हाला सांगतो. परंतु समजा असं धरूयात 10 प्रश्न तुम्ही असे सोडवलेत कॅल्क्युलेशनसाठी बरं का, नीट आहे का मी काय म्हणतोय ते. तुम्ही 10 प्रश्न असे गेसवर्कनी सोडवले तर निश्चितपणे त्यातले 5 तरी बरोबर येतील, 5-6. समजा 6 बरोबर आले, 4 चुकले तरीसुद्धा तुम्हाला 10 मार्क एक्स्ट्रा मिळाले. हे लक्षात येते का तुमच्या? कसे 10 मार्क एक्स्ट्रा मिळाले? 6 बरोबर, 4 चुकले, 4 निगेटिव्हमुळे 1 मार्क, 1 क्वेश्चनचा गेला, 6तला 1 गेला, 5 दुनी 10 मार्क तुम्हाला मिळाले. हे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क बरोबर घेत गेलात तर बरोबर पद्धतीने, योग्य पद्धतीने. हां, तर त्यामुळे हे एक मागच्या वर्षीचं उदाहरण मी घेतलं. हां, हे पण आता एक सायन्सचा तर प्रश्न आहे. पेरॉक्सोॲसिटिल नायट्रेट असलं काही तुम्हाला माहीतच नाही, ठीक आहे. हे कशाच्या इंटरॅक्शनमुळे फॉर्म होतं? तर आता ते तुम्ही खाली जर इंग्लिश वाचलं तर किंवा मराठी पण मध्ये दिलं आहे पेरॉक्सोॲसिटिल नायट्रेट. तर नायट्रेट आहे, कुठल्या ऑप्शनमध्ये नायट्रेट आहे बघा? 1 आणि 3 नायट्रोजन 2च ऑप्शनमध्ये आहे. हां, 1 आणि 3 म्हणजे काय 50% तुम्हाला काही माहीत नाही पण तरीसुद्धा तुम्ही 1 आणि 3 पैकीच उत्तर आहे इथपर्यंत तरी पोचू शकताय. हां, आणि मग त्यातलं घ्या गेस. मग ह्यातलं आता काही ह्याच्यात माहितीच पाहिजे मग पुढचं. पण मग तुम्ही जर 2 एलिमिनेट केले, बी टाईप क्वेश्चन झाला, हा 100% अटेम्प्ट करायला पाहिजे ना. म्हणजे हा असा प्रकार आहे की काहीच माहीत नाही परंतु निदान हे याच्यामध्ये नायट्रेट आहे, याचा अर्थ की नायट्रोजन तर पाहिजे म्हणून तुम्ही 2 आणि 4 एलिमिनेट करून 1 आणि 3 पैकी उत्तर आहे इथपर्यंत तरी पोचू शकता. आणि मग त्याच्यातून मग दोन्हीपैकी कुठलं तरी एक गेसवर करू शकता. आता हायड्रोकार्बन आणि सल्फर डायऑक्साईड याच्यामध्ये तुम्ही माहितीच पाहिजे, मग आता त्याला पर्याय नाही, ठीक आहे. किंवा मग गेस तुमचा अशा केसमध्ये 1 आणि 3 एलिमिनेट 2 आणि 4 केले आणि 1 आणि 3 राहिले तर मी काय करतो, मी 3च लिहितो. असं मी का करतो? समजा 2 आणि 4 राहिले असते तर मी 4 लिहिला असता. मी ही स्पेसिफिक केस मी काय सांगतोय नीट ऐका बरं का तुम्ही, नाहीतर आहे ना भयंकर घोळ पण करू शकाल.
मी काय म्हणतोय ते खूप नीट मन लावून आणि समजून घेऊन ऐका. एवढं तर तुम्हाला मान्य आहे का की आपण 2 आणि 4 एलिमिनेट केले का? तर नायट्रोजन त्याच्यात नाही आहे म्हणून. आपल्याला काहीच माहीत नाही आहे हा प्रश्न, म्हणजे याच्याशी संबंधित आपल्याला काहीच, पेरॉक्सायटिस ॲसिटाइल नायट्रेट आणि त्याचे इंटरॅक्शन रिझल्ट काय काय ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. परंतु या शब्दावरून असं तरी लक्षात येते की नायट्रेट आहे तर मग नायट्रोजन पाहिजे रिॲक्शनला, म्हणून आपण 2 आणि 4 एलिमिनेट केले. 1 आणि 3 पैकी उत्तर आहे. आणि नॉर्मली MPSC काय करते, असे जर एलिमिनेट करता आले तर पुढचं उत्तर जे पुढचं म्हणजे 1 आणि 3 पैकी जो नंतरचा क्रमांक असतो ना ते उत्तर असतं. 1 आणि 3. तुम्ही बघा पेपर सोडून बघा भरपूर सारे, आणि मग मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल. नाही लक्षात आलं? जाऊ दे, एलिमिनेट करायचं इथपर्यंत तरी आलं ना, तेवढं सुद्धा पुश आहे. हां, पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग इकॉनॉमीचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता हा एक वेगळा प्रकारचा, हे सगळे 24 मधलेच आहेत बरं का प्रश्न. हे 2024चा पेपर आहे हा सगळ्याच्या सगळा. हां, पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंगचे आता असे ऑप्शन असले ना, पहिल्यांदा ऑप्शन्स बघायचे, स्टेटमेंट्स नाही बघायचे. स्टेटमेंट म्हणजे काय, ABCD हे स्टेटमेंट, आणि पर्याय ऑप्शन म्हणजे 1 2 3 4. हे जे पर्याय आहे त्याच्याकडे नीट बघा. केवळ B, केवळ A आणि C आणि C आणि D असे पर्याय आहेत. याचा अर्थ काय झाला, कुठलं तरी 1 किंवा कुठले तरी 2 बरोबर आहेत. 4 स्टेटमेंटपैकी कुठलं तरी 1 बरोबर आहे किंवा कुठलं तरी 2 बरोबर आहे. एवढं कळालं का? मान्य आहे ना? हां, आता प्रश्नांकडे येऊयात. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग जर नीटचं बघितले स्टेटमेंट, 20 ते 25 वर्षासाठीचं दीर्घकालीन नियोजन, दीर्घकालीन लक्ष 10, 15, 20, 25 वर्षासाठी आगाऊ कालावधीमध्ये ठरवणे, 15 ते 20 वर्षाच्या संपूर्ण कालावधीसाठी एक योजना, आणि चौथं व्यापक दृष्टे लक्ष 1 किंवा 2 वर्षात साध्य करणं. आता तुम्ही 4ही वाचल्यानंतर एवढं तरी लक्षात येतंय का की याच्यातलं कुठलेही 2 घेतले ना तरी कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत, म्हणजे 2 एकत्रित बरोबर नसणार आहेत. काय म्हणतोय कळतंय का? म्हणजे काय, C आणि D असे घेऊन बघूयात. C काय म्हणतंय, 15 ते 20 वर्षाच्या संपूर्ण कालावधीसाठी एक योजना, आणि D काय म्हणतंय, व्यापक उद्दिष्टे लक्ष 1 किंवा 2 वर्षात साध्य करणे. हां, तर C आणि D ॲट अ टाईम बरोबर असेल का? नाही आहे. त्यामुळे 2 ॲट अ टाईम बरोबर नाही आहे, हे कुठलं तरी एकच बरोबर असलेलं उत्तर असणार आहे. कारण का, हा दृष्टिकोन 20 ते 25 वर्षासाठी असेल किंवा 1 ते 2 वर्षासाठी असेल किंवा 15, 20, 25 पैकी कुठला तरी असेल. त्यामुळे आयदर उत्तर केवळ B किंवा केवळ A पैकी असणार आहे. मग आता दोन्हीतलं जर बघितलं की 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन आणि दीर्घकालीन लक्ष 15, 20, 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे, या दोन्हीपैकी उत्तर आहे. हे दोन्ही स्टेटमेंट जर नीट वाचले ना, ह्या दोन्हीतलं पण तुम्हाला काहीच माहीत नाही असं गृहीत धरूयात, तरीसुद्धा जे स्टेटमेंट हे खूप जास्त एक्सप्लेन करून सांगितलं आहे ना ते बरोबर असतं. कारण का तुम्ही कधी क्वेश्चन काढून बघितले ना तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही जर आता मी चाणक्यमध्ये काम करायचं तर आम्ही भरपूर सारे क्वेश्चन्स काढायचं. ते क्वेश्चन्स काढणाऱ्याचं जे कंपल्शन असतं की त्याला जे बरोबर स्टेटमेंट द्यायचं आहे ना त्याचं उत्तर 100% बरोबर असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही MPSC वाले डायरेक्ट गांजळ चौकात बसता. नाही, आजकाल तिथे बसतात ना, बालगंधर्वचे इथे बसले होते ना, तर म्हणजे कुठेतरी बसता. तर बरोबर आलं पाहिजे हे त्याचं कंपल्शन आहे प्रश्न काढणाऱ्याचं, की 100%च बरोबर पाहिजे, नाहीतर हा डायरेक्ट हायकोर्टात जातात लोक. इथपर्यंत परिस्थिती आहे. तर त्याच्यावर कंपल्शन आहे की बरोबरच असलं पाहिजे स्टेटमेंट. तर ते जास्त एक्सप्लेन केलेलं आहे ना, याचा अर्थ ते स्टेटमेंट बरोबर. तर याच्यातलं कुठलं बरोबर जास्त एक्सप्लेन केलेलं आहे, दीर्घकालीन लक्ष 15, 20, 25 कालावधीसाठी आगाऊ ठर, म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ना हे जास्त एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट बरोबर आहे. तुम्हाला काहीच माहीत नसताना उत्तरापर्यंत तुम्ही पोचू शकता लॉजिकली
गेसवर्क, कॅल्क्युलेटिव्ह गेसवर्कनी, हे मला सांगायचं. कळतं का मी काय म्हणतो आहे बाय द वे रे? हां, हे 2 उत्तरं म्हणजे ऑप्शन बघितले, परत एकदा मी सिक्वेन्स रिपीट करतो आपला. स्टेटमेंट बघितले, त्यानंतर ऑप्शन्स बघितले. ऑप्शन्स बघितल्यावरून कळतं आहे की कुठले तरी 1 बरोबर आहे आयदर, किंवा कुठले तरी 2 बरोबर आहे. परंतु 2 वाले स्टेटमेंट जर बघितले तर कॉन्ट्राडिक्टरी आहेत. ए आणि सी ॲट अ टाईम बरोबर नसणार आहे, सी आणि डी ॲट अ टाईम बरोबर नसणार आहे. त्यामुळे उत्तर हे फक्त ए किंवा फक्त बी यापैकीच असणार आहे. आणि या दोन्हीतलं जास्त एक्सप्लेन बी केलेलं आहे, म्हणून बी हे उत्तर आहे. काही माहीत नसताना लॉजिकली उत्तरापर्यंत आपण पोचलो. याचा अर्थ काहीच अभ्यास करायचा नाही आणि असलंच करत असा त्याचा अर्थ होत नाही. हां, मग ते 35 ते 40 क्वेश्चन शॉर्ट येणारे आहेत, ते तुमचे तो बेस आहे ना तुमचा. हे वरच्या 35 ते 40 क्वेश्चनबद्दल आपण बोलतो आहे, जे लॉजिकली तुम्ही सोडवणार आहात, बरोबर आहे ना. आणि ते किती व्यवस्थित तुम्ही सोडवू शकता याच्यावरती तुमचा रिझल्ट आहे. कारण हे जे 100% माहीत असलेल्यामध्ये चुकणार नाही आहेत तुमचे, ते फक्त गोळात जर तुम्ही करताना काहीतरी गडबड केली तरच ते चुकेल. काही जणची पद्धत अशी असते की आधी सगळे 100 क्वेश्चन सोडून घ्यायचे आणि मग एकामागे एक गोळे करत बसायचे. त्यातल्या आमच्या एका मित्राचं काय झालं की सगळे सोडवले मस्तपैकी रमत गरम, पुन्हा एकदा ते चेक केले, नंतर लक्षात आलं गोळेच करायचे राहिले आणि 5च मिनिट राहिले. जे नंतर हात थरथरायला लागला, हाताला घाम सुटला एकदम सगळं, निम्मे चुकून आला तो एकदम गडबडीमध्ये. तर एक सिस्टीम तुमची ठरवून या की कशी करायची काय. कारण मग तिथे गळा सुकतो, घाम यायला लागतो कुठून डोक्यातून हातातून, काही होऊ शकतं तिथे. त्यामुळे तुमची एक फ्लोमधली सिस्टीम ठरवून घ्या. ठीक आहे, हे मान्य आहे का? प्रश्न आपण पुढे जाऊयात. हा पण असाच आहे बघा, एक सायन्सचा एक क्वेश्चन आहे, थोडासा माहिती असायला पाहिजे असाच क्वेश्चन आहे, परंतु हा सुद्धा तुम्ही बी टाईपमध्ये कन्वर्ट करू शकता, म्हणजे 2 एलिमिनेट करू शकता. हां, कसं करू शकता? कोणी सांगेल का बरं तुमच्यातलं मला? आता आपण 3 क्वेश्चन 4 क्वेश्चन डिस्कस केले, तुमच्यातलं कोणीतरी एखादं आपण आत्तापर्यंत केलं तशा पद्धतीने करून मला सांगा बरं काय केलं. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. मयुरीचं म्हणणं आहे ए आणि बी एकाच वेळी बरोबर नसणार. कारण का? तुम्हाला काहीच माहीत नाही तरी कळतं आहे की हे 2 वेगवेगळं म्हटलेले आहेत. हां, एमध्ये म्हणतायत की DNA ची संरचना 2 लांब न्यूक्लियोटाईड या साखळ्यांनी बनली आहे, आणि बीमध्ये म्हणतं आहे की DNA ची संरचना ही 2 लांब न्यूक्लियोसाईड, म्हणजे आयदर न्यूक्लियोसाईड असेल किंवा न्यूक्लियोटाईड असेल ना, दोन्हीतलं एक असेल. दोन्ही बरोबर तर नसणार, त्यामुळे आयदर ए बरोबर असेल किंवा बी बरोबर असेल, एवढं तर नक्की. त्यामुळं हा 1 नंबरचा पर्याय तर उडाला. हां, पुढे सांगा आता. हां, अगदी बरोबर. ती काय म्हणते आहे की सी आणि डी पण सेम आहे, की म्हणजे ॲडिनिन नेहमी थायमिनसोबत व सायटिन गॉनिनसोबत जोडलेलं, किंवा ॲडिनिनसोबत, म्हणजे ही सी आणि डी पण सेम आहे की ॲट अ टाईम दोन्ही बरोबर नसणार आहे. त्यामुळे 1 आणि 4 हे तर गेले पर्याय. त्यामुळे तुमचं बी टाईप आन्सर झालं 2 आणि 3 पैकी. आता काय करणार पुढे? 2 आणि 3 पैकी उत्तर आहे, तर अशा वेळेस काय करणार? नाही, आता काही नाही, आता माहितीच पाहिजे बस. ठीक आहे, आता म्हणजे हे बी टाईप करता आलं, याच्यानंतर नाही. याच्यानंतर मग खरोखरच मग तुम्ही आता कॅल्क्युलेटिव्ह गेस घेऊन टाका. तर माझं लॉजिक काय? पर्याय 2 आणि पर्याय 3 असे जर पर्याय असतील उरलेले, त्यातला 3रा पर्याय मी लिहित असतो, त्यामुळे 3रा पर्याय जे नंतरचा असतो ते. आता हे स्वतः करावर काय हे आता, नाही तर परीक्षेनंतर माझ्याकडे ना काय तुम्ही असं म्हटले होते आणि बोंबाबोंब झाली. हां, पण तुम्ही मागचे 3 पेपर चेक करा. असं तुम्ही एलिमिनेट केल्यानंतर जे उरत आहेत पर्याय, त्याच्यातलं कुठलं उत्तर आहे ते चेक करा आणि मला सांगा मग. ठीक आहे, ठीक आहे. हे एलिमिनेशननी तुम्ही कसे प्रश्न सोडवू शकता याच्यावर चर्चा केली. आता पुढे एक दुसऱ्या पद्धतीने बोलूयात आपण. काही फॅक्ट्स आहेत. हा पण 24चाच पेपर आहे बरं का. काही फॅक्ट्स आकडे बघून लक्षात येऊ शकतं उत्तरापर्यंत. म्हणजे काय, हे कुठं बघायचं फार महत्त्वाचं असतं बरं का, आयुष्यात सुद्धा आणि क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा, की कुठं बघायला पाहिजे आपल्याला. हां,
कुठं बघायचं, पहिल्यांदा कुठं बघायचं म्हणजे हां 68 शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक म्हणजे माहिती आहे, तुम्ही वाचलेलं असणार आहे कुठेतरी काहीतरी. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे ना, हा फॅक्टवरती याचं उत्तर ठरणार आहे. फॅक्च्युअल म्हणजे 14 वर्ष आणि 10% हे जे 2 आकडे आहेत ना, ते आकडे फार महत्त्वाचे आहेत आणि याच्यावरून उत्तर ठरणार आहे. तरी याच्यावरून तुम्हाला काय वाटतं की बाबा रे, हे तुमच्या हे बी पहिल्यांदा काय बघायचं, आपण ऑप्शन्स बघायचे आहेत आपल्याला. सर्व बरोबर आहेत, AB BC AC. हां, त्यामुळे आयदर सर्व बरोबर आहेत किंवा कुठले तरी 2 बरोबर आहे. हे मान्य, कुठलं तरी 2 बरोबर आहे किंवा सर्व बरोबर आहे. आता याचा अर्थ काय झाला की कुठलं तरी एकच चुकलं आहे किंवा कुठलंच नाही चुकलं. मान्य आहे ना, कुठलं तरी एकच पर्याय स्टेटमेंट चुकलं आहे किंवा कुठलंच चुकलेलं नाही, सगळे बरोबर आहे. आता तिन्ही स्टेटमेंटमधले कुठलं एक चुकलेलं वाटतंय तुम्हाला? कुठलं एक चुकलेलं वाटतंय? जर चुकलेलंच आहे असं ठरवायचं असेल तर कुठलं चुकलेलं वाटतंय? ते उत्तर बघून सांगताय का खरंच वाटलं तसं? हां, म्हणजे ते वाक्य बघा, ॲटलिस्ट 10% ऑफ ग्रॉस नॅशनल इन्कम. ॲटलिस्ट असं कधी ठरतं का? म्हणजे की असं नाही ठरत. आपण अप्पर लिमिट ठरवत असतो. म्हणजे आपल्या नॅशनल इन्कम किंवा GDPच्या आपण एवढे % मॅक्सिमम या सेक्टरसाठी असं म्हणत असतो. ॲटलिस्ट असं नॉर्मली नसतं. आणि 10% हे जरा जास्त झालं ना. 10% कुठलं, आपलं 6% अचीव आपण अजून ते केलंच नाही आहे. तेव्हापासून ते आपण 3% 4%, पण अजून तेव्हा 6% ठरलं होतं, तेव्हा 6%. परंतु हे तिसरं स्टेटमेंट चुकलेलं आहे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कळतं आहे का नाही? काही म्हणजे कोणाला जर असं असेल, नाही ते तुम्ही जे काय बोलला सांगता की चर्चेच्यातलं काही आम्हाला पटत नाही किंवा काही समजत नाही, असं कोणाला सांगायचं असेल तर आपण पुन्हा चर्चा करू. कोठारी कमिशनच्या आधारित 1968च्या शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती, असा प्रश्न आहे. स्टेटमेंट A 14 वर्षापर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण. स्टेटमेंट B शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन. आणि स्टेटमेंट C राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. तर जर पर्याय बघितले तर A आणि B, B आणि C, A आणि C आणि वरील सर्व. तर पर्याय बघितले तर लक्षात येतं आहे की आयदर सगळे बरोबर आहेत किंवा कुठलं तरी एक स्टेटमेंट चुकलं आहे. मग चुकलेलं कुठलं असू शकतं असा जर विचार आपल्याला करायचा आहे तर C चुकलेलं असू शकतं असं वाटतंय. कारण का ॲटलिस्ट 10% ग्रॉस, हे म्हणजे थोडंसं जास्त 10% ॲटलिस्ट आणि म्हटलं आहे बरं का. म्हणजे हे काय की आटापिटा करून चुकीचं करायचं आहे. हे ॲटलिस्ट या शब्दावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ॲटलिस्ट हा शब्द कशासाठी वापरला आहे? माझ्यासारखा जो पेपर काढणारा आहे तो काय म्हणतो, अरे हे कुणी ऑब्जेक्शन नको घ्यायला याच्यावर, त्यामुळे ॲटलिस्ट म्हणूयात, म्हणजे मग एकदमच चुकीचं होऊन. तसंही चुकीचं आहे 6%, परंतु तरी पण कोणी काही घोळ नको करायला, त्यामुळे अजून ते चुकीचं बनवण्यासाठी हा शब्द ॲटलिस्ट वापरलेला आहे. असे शब्द तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. म्हणून मी म्हटलं कुठं बघायचं ते कळलं पाहिजे पेपरमध्ये सुद्धा. हां, त्यामुळे हा ॲटलिस्ट शब्दावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे स्टेटमेंट चुकलेलं आहे आणि याचं उत्तर A आणि B 1 हे आहे. ठीक आहे, मान्य आहे का? हो. हा तर विधान सत्य आहे. कुठलं विधान सत्य आहे? परत हे फॅक्ट्सवरती आहे. त्यातलं हे बघूयात आपण. ऑप्शनवरून लक्षात येते की काही आता कुठलं तरी एक बरोबर असू शकतं किंवा दोन्ही बरोबर असू शकतात. ऑप्शनवरून काय कळतं आपल्याला? 4 पर्याय आहेत. मग कुठलं तरी एक बरोबर असू शकतं किंवा दोन्ही बरोबर असू शकतं किंवा दोन्ही चुकलेले असू शकत नाहीत. दोन्हीपैकी एकही नाही हा पर्याय आहे बरं का. थांबा, सत्य आहे विचारलं आहे आणि दोन्हीपैकी एकही नाही, म्हणजे दोन्ही चुकलेले असू शकतात किंवा दोन्ही बरोबर असू शकतात किंवा एक बरोबर असू शकतं किंवा एक चुकलेलं असू शकतं. ठीक, 4 पर्याय दिलेले आहेत त्यांनी उपलब्धपैकी. आता मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडं आहेत. हां, मुन्नाबाईचा डायलॉग नाही काय, तोडते वक्त हम सोचते नहीं, सर्किटचा डायलॉग नाही आठवत का? ठीक आहे.
नाही का? तेव्हा तुम्ही फार लहान होता का? मुन्नाभाई MBBS पिक्चर बघितला नाही का कोणी? ते त्या पिक्चरमधला डायलॉग आहे ना, 200ची हड्डी होती आहे, हां, तोडते वक्त हम सोचते भी नाही म्हणे. तर म्हणजे हे मी का स्पेसिफिक घेतलं की MPSC अशी करते. 206चं 208 केलं बघा. हां, म्हणजे ह्या फॅक्च्युअल नॉर्मली तुम्हाला जर माहीत नसेल एखादं स्टेटमेंट, तर नॉर्मली ते बरोबर आहे असं समजा. मी काय म्हणतोय ते नीट ऐका. नॉर्मली तुम्हाला जर एखादं स्टेटमेंट माहीत नसेल तर ते बरोबर आहे असं समजा. परंतु फॅक्ट्स असतील, फॅक्च्युअल डिटेल्स, फॅक्ट्स, बेस्ट उदाहरण म्हणून दिलं आहे, 208 हडं असतात. तर MPSC असा थोडासा घोळ करते. 206 असेल तर 208 करणे. तर ते तुम्ही लक्षात ठेवा की हे जर फॅक्ट असेल तर त्याच्याकडे जरा संशयाने बघायला पाहिजे. आणि हे गडबड आहे, त्यामुळे उत्तर 2. हे प्रश्न हा कशासाठी घेतला आहे की फॅक्ट्स जे आहेत ना, त्या मगाशी 10% वाली फॅक्ट आणि आत्ताही 208 वाली आहे. तर MPSC नॉर्मली ह्या फॅक्ट्स ज्या आहेत आणि ज्या महत्त्वाच्या आहेत, माहीत असलेल्या पाहिजेत. हे माहीत असायला पाहिजे ना, शरीरात 206, एज्युकेशनसाठी 6%, हे माहीत असेल, त्या MPSC नॉर्मली चुकीच्या देते. हां, त्यामुळे त्याच्याकडे संशयाने बघा असं मी म्हणतोय. आणि म्हणून प्रत्येक फॅक्ट ही चुकली असं धरू नका डोक्यात. मागासचं 14 वर्ष ही फॅक्ट असली तरी ते बरोबर होतं. मगाशी म्हणजे 14 वर्षापर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण ही ऑब्वियस आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळीकडे वाचलेली आहे. हां, ही फॅक्ट असली तरी ती बरोबर आहे. ठीक आहे ना? त्यामुळे फॅक्टकडे संशयाने बघा. परंतु 100% सगळ्यात चुकलेल्या असतील असं नाही, 80% चुकलेल्या आहेत MPSCच्या पर्यायामधल्या. हे पण लक्षात राहू द्या पेपर सोडवताना. कॉमन सेन्सकडे येऊयात, जो कॉमन नसतो सगळ्यांमध्ये. जनगणना आणि मृत्यूदर यांच्या जोड्या लावा. ऑनलाईनवाल्यांना दिसतं आहे असं आपण गृहीत धरूया. हां, दिसतंय. जनगणना वर्ष आणि मृत्यूदर यांच्या जोड्या लावा. 1981 मध्ये जन्मदर होता 15 असं त्यांचं म्हणणं आहे. आपण आता 91 मध्ये 11, 2001 मध्ये 8, 11 मध्ये 7, हजारामध्ये मृत्यूदर विचारतोय. वर्ष आणि मृत्यूदर आहे बरं का, मी जन्मदर म्हटलो का. तर आता तुम्ही जर हे बघितलं, तुम्हाला आता आकडे लक्षात नसणार आहेत किंवा नसतील, तरी लॉजिकली कॉमन सेन्स आहे ना की हे कमीच होतं पाहिजेत ना, म्हणजे वाढायला तर नाही पाहिजेत. 81पेक्षा 2011ला कमीच व्हायला पाहिजेत ना. त्यामुळे जर पर्याय बघितलं तर याच्यावरून 1, 2, 3, 4 हेच एक उत्तर आहे. हे कॉमन सेन्स होत, म्हणजे हे याच्यात काही माहिती असण्याचाच विषय नाही ना या प्रश्नामध्ये. मान्य आहे का? हां, का तर हा लॉजिकली कमीच दर हजारी मृत्यूदर आहे, तो कमीच होत असला पाहिजे. आणि हे त्यांनी आकडे दिले त्याचा अर्थ ते बरोबरच असले पाहिजे. पर्याय दिले त्याचा अर्थ बरोबरच दिले असणार आहेत ना. मग अशा वेळेस डोक्यात नाही घ्यायचे फॅक्च्युअल मग चुकलं असेल. अरे चुकलं नाही, त्यांचे हे स्टेटमेंट्स आहेत ते आता बरोबरच असणार आहेत, ते कळतं आहे ना. त्यामुळे आता लॉजिकली एकच उत्तर असणार आहे, कॉमन सेन्स. हां, नाही कळालं? ओके, ठीक आहे. आता उच्च न्यायालयाच्या संदर्भातला विचारला आहे कलम. उच्च न्यायालयातल्या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार संविधानातल्या कुठल्या कलमांमध्ये आहेत? बाकीची जर कलमं बघितली 133, 143, 135 ही काय सुप्रीम कोर्टाची आहेत ना, हायकोर्टाचं एकच उरलं ना तुमचं. त्यामुळे काय माहिती, लॉजिकली कॉमन सेन्स एकच पाहिजे. ठीक आहे ना. हां, हे ऑल ऑफ द अबाव एक लक्षात घ्या. ऑल ऑफ द अबाव किमान 4 ते 5 प्रश्नांची उत्तरं ऑल ऑफ द अबाव असतातच MPSC पेपरमध्ये, किमान 4 ते 5 प्रश्न. त्यामुळे तुम्ही MPSCच्या पेजवर सोडवताना एक 4-5 तरी ऑल ऑफ द नाही सोडवले तर मग काहीतरी गडबड आहे हे लक्षात घ्या. उत्तरं 4-5 प्रश्नांची जरी तुमची ऑल ऑफ द अबाव येत आहेत ना, तुम्ही कुठलाही मागचं पेपर काढून बघा. मी म्हणतोय ना, ते सगळं क्रॉस चेक करा तुम्ही. हां, सगळं क्रॉस चेक करा. एकही गोष्ट मी म्हटलेली असं ब्लाइंडली फॉलो नाही करायची. करा क्रॉस चेक की मागचे पेपर बघा, ऑल ऑफ द अबाव किती प्रश्न, किमान तुम्हाला 4, 5, 6, 7 प्रश्न असे दिसतील की ज्याची उत्तरं ऑल ऑफ. पण मग म्हणून प्रत्येक ऑल ऑफ द अबाव करून यायचं, डोकं लावायचं. ठीक आहे.
प्रत्येक ऑल ऑफ, कारण मगाशीच आपण घेतलेल्यातले एका प्रश्नामध्ये ऑल ऑफ द अबाव हे उत्तर नाही आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. 2 प्रश्नांमध्ये झालं आहे असं. हां, कधी ऑल ऑफ द अबाव असतं आता चर्चा करूयात आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ऑल ऑफ द अबाव कधी असतं. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? ड्रेनेज पॅटर्न फाउंड इन इंडिया. ड्रेनेज पॅटर्न म्हणजे काय? ड्रेनेजच्या पाईपलाईन नाही, नदी प्रणालीशी संबंधित आहे, बरोबर ना. कुठल्या आढळतात? जर ऑप्शन बघितले ABC BCD ACD वरील सर्व, म्हणजे याचा अर्थ काय? कुठलं तरी एकच चुकीचं आहे किंवा सगळे बरोबर आहेत. आता महाराष्ट्र एवढा मोठं राज्य आहे, त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत, कोकणामधल्या आहेत, समुद्रकिनारा आहे, इकडं विदर्भातल्या पूर्व वाहिनी आहेत, पश्चिम वाहिनी आहेत, पर्वतात उगवून तिथं खालीच लुप्त पावणाऱ्या पण आहेत, कोणाला तरी मिळणाऱ्या पण आहेत, सर्वच प्रकारच्या आहेत. तर महाराष्ट्रात सगळंच असलंच पाहिजे ना, कुठलं नाही असं येऊ शकेल का? त्यामुळे हे ऑब्व्हियसली ऑल ऑफ द अबाउट टाईपचं उत्तर असणार आहे, हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या. जॉग्राफीचं नॉलेज तुमचं किती असेल वगैरे ठीक आहे, परंतु लॉजिकली हे नाही आहे असं निश्चित 100% सांगता येत नाही महाराष्ट्रात. त्यामुळे हे सगळे बरोबर आहे आणि खरंच आहे, ऑल ऑफ द अबाव उत्तर आहे. त्यामुळे ऑल ऑफ द अबाव आले तुम्हाला शोधता आले पाहिजेत प्रश्न, की हे ऑल ऑफ द अबाव आला आहे, हा टिपिकल ऑल ऑफ द अबाव आला आहे. कळत आहे का तुम्हाला? मान्य का? ठीक आहे. हवामान बदल ही नैसर्गिक सतत चालणारी प्रक्रिया आहेत, या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? हवामान बदल या संदर्भातलं विचारलं आहे आणि कुठला पुरावा याचं समर्थन करतो विचारलं आहे. मग उच्च उंचीवरील झाडांमधले वलय, ट्री रिंग्स, हवामान बदलबद्दल म्हणताय ना. हिमनदीची प्रगती आणि माघार, हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो आणि वरील सर्व, असे पर्याय आहेत. या पर्यायावरून काय वाटतं की बाबांनी कुठलं तरी एक बरोबर असेल किंवा सर्व 4 पर्याय असेल किंवा कुठलं तरी एक बरोबर असेल तिन्हीतलं, पण तिन्हीतलं हेच बरोबर आणि हे बाकीचे 2 चुकीचे असं सांगता येतं आहे का? ठीक आहे, तुम्हाला कमी माहिती आहे किंवा कन्फ्युजन आहे किंवा नक्की बाबा वलय म्हणजे काय, ट्री रिंग म्हणजे काय माहीत नाही, किंवा ग्लेशियल ॲडव्हान्स अँड रिट्रीट, हिमनदीची प्रगती आणि माघार ह्याच्याबद्दल म्हणजे काय असतं माहीत नाही. परंतु हे नाही असं म्हणता येतं आहे का? हवामान बदलाशी संबंधित काय ग्लेशियर मिळतळला वगैरे ऐकता ना तुम्ही, किंवा तलावामध्ये सेडिमेंट डिपॉझिट होतं आहे वगैरे वगैरे, म्हणजे यातलं कुठलं तरी 2 चुकीचे आहेत पहिल्या 3 असं आढळत नाही, म्हणून ऑल ऑफ द अबाव उत्तर आहे. कळत आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ द अबावच लिहायला पाहिजे. मान्य आहे का? ठीक आहे. म्हणजे ऑल ऑफ द अबाववाले प्रश्न आयडेंटिफाय हे परत 24 मधले जायचे बरं का सगळे. म्हणजे एका पेपरमध्ये 4-5 तरी ऑल ऑफ द अबाव अशा पद्धतीचे असतात जे उत्तर त्याचं असू शकतं. हां, हे बर्नौली प्रिन्सिपल, बर्नौली इक्वेशन जे आहेत फिजिक्समध्ये शिकलेले आहात ना तुम्ही सगळ्यांनी, 10वीला 9वीला कुठेतरी होतं आहे. तर उपयोगी नाही म्हटलेलं आहे, हा ऑल ऑफ द अबाव टाईपचाच आहे. नाही हा एक असतो समीकरणाचा उपयोग नाही. तर आता तुम्हाला पंप, प्रवाहाची गती, व्हेंचुरी पंप, ॲस्पिरेटर पंप, स्पीड ऑफ इफ्लक्स म्हणजे प्रवाहाची गती, याच्याबद्दल फारशी माहिती नाही, परंतु कुठे उपयोग नाही याचं उत्तर आता थोडंसं माहिती पण पाहिजे, पण तरीसुद्धा माझं म्हणणं आहे लॉजिकली हे ऑल ऑफ द अबावचा प्रश्न हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या. ठीक आहे का? आता पुढचा ऑल ऑफ द अबावचं झालं का? म्हणजे तुमच्या कुठले तरी 4, 5, 6 क्वेश्चन हे त्या असणार आहेत, ते प्रश्न शोधता आले पाहिजेत तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमधले ऑल ऑफ द अबाव. कॅल्क्युलेटेड गेस आहे ना, अजून वेळ आहे ना, अजून 15 मिनिट तरी वेळ आहे ना आपल्याकडे. किती 10:15 आहे ना? ओके चालेल. बोर नाही झाले तुम्ही? ओके. ओडिसाच्या मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली. तुम्ही म्हणाला आम्हाला काय करायचं मध्ये,
ओडिशा आहे ना. या योजनेची प्राथमिक उद्दिष्टे कोणती? आता ही योजना प्रत्येक राज्य दरवर्षी किती योजना सुरू करतं. एवढे राज्य एवढे म्हणजे ते दरवर्षी 300पेक्षा जास्त नवीन योजना भारतभरात सुरू होतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये. ते काही सगळ्यात शक्य आहे का? अजिबातच नाही. की तुम्हाला माहिती शक्य नाही, ह्युमनली इम्पॉसिबल आहे लक्षात राहणं किंवा हे, ठीक आहे. परंतु बघा बरं जरा याच्यामध्ये हे नाव ऐकूनच जर प्रश्न सोडून दिला तर हे पाप होईल, ठीक आहे ना. त्यामुळे मग निदान प्रयत्न तरी करा त्याच्यामध्ये उडायचा आणि उडी मारायचा. काय म्हटलं आहे शब्द बघा बरं जरा, संपूर्ण पुष्टी असं काहीतरी म्हटलं आहे. काहीतरी स्पेसिफिक नाव आहे, संपूर्ण हे शब्द आहे. हा संपूर्ण हा शब्द फार महत्त्वाचा. कुठं बघायचं त्याच्यातला संपूर्ण पुष्टी योजना. खरं म्हणजे मला माहीत नाही आणि मी बघितलं पण नाही नंतरसुद्धा की काय आहे नक्की. हा प्रश्न बघितल्यानंतर म्हटलं काय बघायची गरज नाही, ठीक आहे. कारण ह्याच्यामध्ये माहीत असणं अपेक्षित नाही, याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकली उत्तर काढता येणं अपेक्षित आहे. फॅक्च्युअली तुम्हाला ही माहिती असणं अपेक्षित असण्यापेक्षा लॉजिकली उत्तरापर्यंत पोचता येणं अपेक्षित आहे. कळतं का तुम्हाला हे? कारण अपेक्षित ह्युमन ब्रेनलाच पॉसिबल नाही ना एवढ्या योजना आणि त्याचे एवढे डिटेल्स आणि प्रत्येक याचे फॅक्च्युअल एवढे लक्षात राहणे कोणाला शक्य नाही. आता प्रश्नांचे पर्याय बघा, स्टेटमेंट्स बघा. आधी पर्याय बघा. ए बरोबर, बी बरोबर, AD बरोबर, CD बरोबर. म्हणजे काय याच्यातलं एक किंवा दोनच बरोबर आहेत एवढं तर नक्की. ह्या पर्यायांपैकी हा ऑल ऑफ द अबव्हवाला किंवा मॅक्सिमम बरोबरवाला प्रश्न नाही. हा कसला प्रश्न आहे? एकच बरोबर आहे किंवा कुठले तरी दोनच बरोबर आहे. मग कुठले चुकीचे वाटतायत हे काढायचं आपल्याला. कळत आहे का? म्हणजे तुम्हाला जर योजना बनवायला दिली, संपूर्ण पुष्टी ही नावाची योजना बनवा, तर त्याच्यातलं तुम्ही काय घ्याल आणि याच्यातलं काय नसेल अशा दृष्टिकोनातून याच्याकडे बघा. आता बघा, ए म्हणजे याचा अर्थ काय की कुठले तरी दोनच बरोबर आहेत आणि दोन चुकलेत किंवा एकच कुठलं तरी बरोबर आहे असं पण असू शकतं. पहिलं बघा, मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देणे. ठीक आहे, थांबू जरा, याच्यावरून काही कॅल्क्युलेशन करता येत नाही. बी घ्या, राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे. हां, ओके, पॉज घेऊ. तिसरा वाचू, किशोरवयीन. अजूनपर्यंत आपल्याला काहीच निघालंच नाही आहे बरं का, पण आपण वाचून ठेवलेत. तिसरा सी घ्या, किशोरवयीन मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. काय गडबड झाली? किशोरवयीन पोरी कशाला रोजगार, त्यांना कशाला पाहिजे रोजगार? किशोरवयीन म्हणजे काय? किती एज? तुमच्यापेक्षा लहान. हां, अजून तुम्हालाच रोजगार नाही, तुमच्यापेक्षा लहान मुलींना कुठून देत? का किशोरवयींना मुलींना कशाला रोजगार द्यावा लागतो का? याचा अर्थ काय झाला? तुम्हाला काही माहीत नाही आहे ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात काय, परंतु एवढं जर तुम्हाला कळालं की सी चुकलं आहे. मान्य आहे का? सी चुकलं आहे याचा अर्थ काय झाला? गपागप बघा, 4 पर्यायांमधला चौथा गेला. चौथा गेला. ओके, आता फक्त ए, फक्त बी किंवा ए आणि डी बरोबर असं राहिलं. हां, तर चौथा पर्याय बघितला, ग्रामीण भागामध्ये कृषी उत्पादन वाढवणे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला हा सी टाईप झाला. फक्त ए बरोबर, फक्त बी बरोबर आणि ए आणि डी बरोबर. हे याच्यामध्ये तुमच्या काय लक्षात येते की ह्या उरलेल्या तिनांमध्ये पण कुठलं तरी एक चुकीचं आहे किंवा दोन चुकीचे. ठीक आहे, परत जरा विचार करा. मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी म्हटलेलं आहे. संपूर्ण पुष्टी, संपूर्ण. आणि पहिलं स्टेटमेंट बघितलं ना, मुलींच्या उच्च शिक्षणाला, हे संपूर्णमध्ये नाही. संपूर्ण म्हणजे माता, बालक इत्यादी सगळे जर म्हणे तर ते संपूर्णसारखं होतं आहे जरा, हो की नाही. आणि ग्रामीण भागामध्ये कृषी उत्पादन वाढवणे, हे पण पुष्टी या शब्दाला, पुष्टी हे पोषणशी संबंधित आणि संपूर्ण माता, बालक हे असू शकेल, त्यामुळे बी उत्तर आहे. हे एकदमच म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्याला,
उत्तरापर्यंत प्रचंड रिगरसली प्रयत्न करून पोचणे झालं. हा सी टाईप क्वेश्चन आहे तसं पाहिलं तर, आणि तरीसुद्धा बरोबर उत्तरापर्यंत अशा पद्धतीने पोचता येऊ शकेल असं मला वाटतं. मान्य आहे का? बोल बाबा बोल, तुझं नाव सांगितलं तर बरं होईल. हां, रितेश, रितेश का हितेश? रितेश, रितेश बोल. हां बोल ना, कसं काय? हां अगदी बरोबर सांगितलं त्यांनी. मस्त, माझ्यापेक्षा छान सांगितलं याने, हां रितेशने, की बी टाईप होऊ शकतो. छान, चांगलं आहे. म्हणजे तुम्ही 2 पावलं पुढे जाऊन विचार करायला लागले, ही अतिशय चांगली गोष्ट झाली ह्या सेशनची. ठीक आहे. एक थोडासा म्हणजे याच्यातनं काय तुम्हाला कसं हे सगळं सांगायचं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस तुम्ही किती इनडेप्थ करणं अपेक्षित आहे. हां, मी एक 40 मिनिटच घेतले मागच्या 24मधले, एक 10 प्रश्न घेतले असतील आपण, 10-11 काहीतरी, परंतु लॉजिकलीसुद्धा त्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत विचारपूर्वक तुम्ही पोचू शकाल. हां, ते विचार कसा करायचा, हां, याच्याबद्दल आपण एक 40 मिनिट बोललो. त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस तुम्हाला करायला पाहिजे, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचंच ॲनालिसिस करा. हां, मार्केटमध्ये कोणीतरी झेंडे पाटलाची टेस्ट सिरीज चांगली आहे आणि त्याच्याच प्रश्नांची ॲनालिसिस, अरे अजिबात नाही. हां, तो त्याची टेस्ट प्रॅक्टिस म्हणून सोडवायला हरकत नाही, कंटेंट म्हणून किंवा हे ती टेस्ट सिरीज कुठले तरी 10, 20, 25, 30 क्वेश्चन पेपर सोडवा तुम्ही, त्याच्याबद्दल काही नाही. मी काही टेस्ट सिरीज सोडवू नका कुठले असं म्हणत नाही आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचे MPSCचे प्रश्न आहेत हे तुम्ही लक्षात घ्या.